हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर कसे आहात मित्रांनो? चांगले आहात की? आपण आलेलो आहेत आता इकडे बघा. तर आज नवीन हुडी घेऊन आलेलो आहे मित्रांनो, पाहू शकता. तर थोडासा हे बघा मित्रांनो, तर आपण आलेलो आहेत मित्रांनो, हे बघा. ओ माय गॉड. तर आपला पडलेला आहे मित्रांनो खऱ्या. बरं झाला मला कॅमेऱ्यामध्ये दिसला, कॅमेऱ्यात पाहता पाहता दिसला मित्रांनो, खऱ्या पडला आहे बघा. तर फायनली आपला खऱ्या पडला आता मित्रांनो पाण्यामध्ये. तर मित्रांनो आपण आलेला आहे सातबोटी जाळे काढायला मित्रांनो. तर पाहू सातबोटीमध्ये किती मासे भेटतात मित्रांनो आपल्याला. तर फायनली बघा मित्रांनो, तर सातबोटीच्या कंचीजवळ आलेलो आहे मित्रांनो, हे पाहू शकता. हे बघा, ही सातबोटीची कंची मित्रांनो आपली. तर जवळ येऊनच म्हणलं चला ब्लॉग बनवायला सुरुवात करू मित्रांनो. फावडी घेऊ पहिले टेकून. तर सातबोटीमध्ये मित्रांनो हे बघा, तर सातबोटी पहिले काढायला सुरुवात करू आपण. तर कंची उचललेली आहे मित्रांनो, हे बघा दगड लहान बांधला. कारण की आपला येलदरीसारखा कार्यक्रम नाही मित्रांनो, मोठा दगड बांधायचा आणि घ्यायचा आणि बांधायचा. कारण की हे पर काटानं मित्रांनो, काटानं पर असल्याच्या योगाने त्याला काय जमत नाही जास्त कार्यक्रम करायला. कुठं मोठा मोठा लिबारी दगड. कारण की येलदरीमध्ये परस परत मित्रांनो, आणि तिकडे कसं माल नसतं तर ते ठेवावं लागतात. ह्याला डेली काढावं लागतात मित्रांनो. तर फायनली बघू शकता कंची गुंडाळून घेतलेली आहे मी. तर बघू मित्रांनो, व्हिडिओला लास्ट लोक पहा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असता एक लाईक नक्की करा. आणि आपल्या आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलवर जर नवीन असताना तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलला. तर हे पहा मित्रांनो, फायनली आता कंची टाकत आहे मित्रांनो मी. कंची टाकली, मला खरे कंची टाकून दिली मित्रांनो. तर बघू मित्रांनो, आता माशा किती घेतात किती नाहीत येत, किती निघतात मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आपल्याला ह्या पारामध्ये माशा किती निघणार. तर बघायच्या पहिली कमेंट करा. आता माशा बघून कमेंट करता मित्रांनो. तर फायनली सुरुवात केली आहे मित्रांनो आपण जाळे काढायला. सप 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 घेऊ उपसून लगे एका मिनटात जिकडं तिकडं. अरे ना, असं काड्या गुतत राहिल्या मग ते सपसपच आवरून घ्या जाकड्या मग घ्यायचं. हे पहा, हे बघा हराळ केवढली मित्रांनो. तर ह्या व्हिडिओ मित्रांनो बसल्या बसल्या अख्खं सरकत आहे. पडायची गॅरंटी आहे मला वाटायला असं याच्यावर पडेल म्हणून. ओ हो. तर बघू मासे किती निघतात मित्रांनो. व्हिडिओला लास्ट लोक पहा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलवर जर नवीन असताना सबस्क्राईब. ओ नेमकंच काढायला सुरुवात केली रे भाऊ. बघू मित्रांनो किती सुपरनच निघतात आपल्याला. तर थोडा लय अडचणीतून पर मित्रांनो, लय म्हणजे काय लय अडचणीतून थोडा फार बी नाही पण भलता आज अडचणी. हे पाहू शकता इथं गुतलेला आहे पर मित्रांनो. फायनली आपला झिंगा. तर मित्रांनो इथं झिंगा लागलेला आहे आपल्याला. हे बघा झिंगा लागला तर एकदा त्याला थैलीत टाकून घेतो मी. इथं पर गुतला मित्रांनो. ओ नाही रे, एक झिंगरी निघली बघा आता. बरोबर तू म्हणते तसं भाऊ. हो घे 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 चांगली गोष्ट आहे भाऊ. काढ. तर मित्रांनो बघा कशा काड्या गिड्या गुतल्यात, मरणाच्या भरपूर काड्या गुतल्यात. हो ना, अरे काड्या नाही हराळ आहे हराळ. तर अजून माशी नाही आली. नाही ना भाऊ, नाही तळ्याच्या बाहेर नाही गेली अजून माशी तळ्यातच. हा ओ मला काय एक मोड लागलो मला. एकच आहे म्हणजे ओमा एकच आहे ओमा, तू खोटं बोलायला. तर मित्रांनो आज काय सातबोटीचं काय वातावरण डाऊन दिसायला असतं कार्यक्रम. म्हणजे आता लोक एखादा सुपरनसनी काय पाहिजे होता.
आता लोक एखादा सुपर असणे काय पाहिजे मित्रांनो. सुपर नाही आला म्हणजे आज माल सुद्धा डाऊन झाला डायरेक्ट. नो माल, नो कॅटेगरी. गच्ची टाकून घेऊ मित्रांनो. तर फायनली एक गच्ची काढून बी घेतलेली आहे आपण. हरळ पुन्हा सोडताना हीच परेशान करते मित्रांनो. तर बघा मित्रांनो हे पहा, कशी परेशान करायली हरळ. सुपरनस कोंकड गेली मित्रांनो, अजून तर नाही आला. पाहू शकता. सुपरनस कोणीकडे गेला बा. हेच काय ना सुपरनस कोणीकडे गेली आज. सुपरनस नाही पडली मित्रांनो, नाही तर दररोज डेली सुपरनस पडतात आपल्याला. शेंड्याकडे सुपरनस आहे वाटतं, इकडे सुपरनस नाही मित्रांनो. काल काय एक पर पाहिला मित्रांनो. ह्यो मी आता मग खायला माशी मस्त 2 किलोचा कातला पडला होता. आज काय कार्यक्रम जरा डाऊन दिसायला आज. नाही तर हे कंची तर मित्रांनो मरणाच्या अडचणीतून पर सोडा मित्रांनो. मी आता तुम्ही बी बघा किती अडचणीत पर आहे काय आहे. हातात काटा घुसला मित्रांनो डायरेक्ट हातात. तकलीफ करायला आता ते पाहू शकता मित्रांनो. ती एक झिंगरी पडलेली आहे आपल्याला जाळ्यामध्ये. तर सुपरनसची आशा करून काय उपयोग नाही मित्रांनो. सुपरनस तर काही येईना झाला. सुपरनस कुठं आहे सुपरनस मित्रांनो. इतक्या लांब रोख पर काढा मात्र अजून नाही आला म्हणल्या. आज काल तरी आपल्याला बरा रोज होता मित्रांनो 400-500 रुपये मात्र. आज ते तेवढी दिसना. आज काय खरं नाही हो मित्रांनो. एखादा तर सुपरनस पडायला पाहिजे होता. एखादा तरी सुपरनस पडायला पाहिजे. लय मोठा पर मित्रांनो. 2 गच्छ तर अर्धा पर झाला. 2 बंडल झाले मित्रांनो काढायचे. म्हणजे 1 बंडल झालं मित्रांनो काढायचे. तरी अजून माशीची बवणी नाही. विचार करा. ते फक्त एक झिंगा आलेला आहे. एक झिंगा ते बी पावशे भरत नाही. एक टेन्शन आहे. पावभराचा झिंगा मित्रांनो, फक्त पावभराचा. ते बघा इथं 1 बंडल झाले मित्रांनो. आता तरी माशीचं काय आता पता नाही तेरा. अब तो है उडा उडा फिरता है कहाँ जाके. तर मित्रांनो अजून सुपरनस नाही आलेला मित्रांनो. तर आपण बिनकामी जाळं इतकं मोठं फाडलेलं आहे इकडे तिकडे. मग तर काय इथं जाळं टाकून काय फायदा झालाच नाही मित्रांनो. नाही तर जर समजा जर तिकडे वरी पर असता मित्रांनो तर आता लोक 2-4 सुपरनस तर निघलेच असते बघा. इकडे काय सुपरनस एवढं काय वाटणं सुपरनस आहेत म्हणून येण्यात बी काय नाही. मित्रांनो काय करावं काय नाही. सुपरनस आता काय आलं खिडखडा मित्रांनो. खिडखडा आहे इथं एवढा मोठा. मरणाचा फाडं मित्रांनो खिडखड्यान जाळ. हे बघा कसा खिडखाला आहे. क्वालिटी क्वांटिटी साथ नाही. कसा आहे खेकडा मित्रांनो 1 नंबर लगे. क्वालिटी आणि क्वांटिटी कसं काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपल्याला. तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी आवडली असं का आपल्या खेकड्याची तर हे पहा. हे पहा मित्रांनो कसा पळायला. नाग्या तोडे कसा पळायला मित्रांनो. हे बघा. अरे हो मोठी नागी गेली ना मित्रांनो खाली. आली ही पहा. तर मोठी नागी गेली ती मित्रांनो पळून. हे पहा 2 नाग्या झाल्या मित्रांनो मोठाल्या. हे बघा याला कसं काढायचं. ही बी नागी खोडा. अरे हो नाग्या खोड्या मित्रांनो पाय खोडून घ्यायचे बघा. ह्यो बी पाय खोडला. ह्यो बी पाय खोडला. ह्यो बी पाय खोडला. तर पाय खोडून घेतल्या मित्रांनो. हे बघा हे असं करायचं.
हे ना हे छाल याच्यावरून म्हणजे जाळ्याचे फंदे याच्यावरून असे काढून घ्यायचे मित्रांनो. हे पहा हे पहा मित्रांनो. तर इकून असं जिकून पाय तोडले मित्रांनो तिकून असा गप्पन काढून घेतलं का कोई टेन्शन नाही. फिर हे बघा इकून थोडासा टाईम लागते तर टाईम नाही लागत मित्रांनो. जर नाग्या सगळं काढायचं म्हणलं मग टाईम लागते. हे बघा निघला खेकडा आहे का. हे निघला नाग्या सगळं पुन्हा ते असं काही दिसणच आहे. हे बघा मित्रांनो तर थांबा तर मला 1 मिनिटात दाखवतो लगेच. हे बघा खेकडा कसा आहे निघला आपल्याला. हे पहा हां तर एकीकडे नाग्या खोडून आता इकडे बी घेऊ खोडून. हां तर ही बी खोडी ही एक राहिली होती. फायनली टाकलेली आहे मित्रांनो आपण नागी सगट खऱ्यामध्ये डायरेक्ट खऱ्याला डायरेक्ट टाकलेलं आहे मित्रांनो. इथं काय हो माय गॉड इथं सुद्धा खेकडा आहे मित्रांनो. एवढा टप्पू खेकडा आहे लगे विचारूच नका. तर दाखवतो तुम्हाला बी दाखवतो मित्रांनो याची नागी केवढी ठोकर आहे एक. हे बघा मित्रांनो याची नागी दाखवतो 1 मिनिट. हा नागी पाहताल तर तुम्ही आश्चर्यचकित होता मित्रांनो. हे बघा नागा केवढा याच्यावाला आहे. लय ठोकर नागा आहे मित्रांनो. ठोकर खेकडा बी लय ठोकर आहे मित्रांनो. हे बघा ह्याचं काय नाही जास्त कमी फांद्या होता मित्रांनो. ह्यो याचं काय टेन्शन नाही तवात निघत आहे. हे पहा खेकडा निघला मित्रांनो फायनली खेकडा. मुझे लगा नहीं था कि एका जागा 2 येते म्हणून मित्रांनो. मग तर खेकड्याचं काम सोपं नवं माय. समजे जाळे खातात मित्रांनो ते सोपं नवं. समजे जाळ्याची हे करून टाकतात खाऊन टाकतात. विषय काय राहू द्या मित्रांनो आता बाद मध्ये घेऊ. अरे पुढंच काड्या चालू केला आपण डायरेक्ट. इथं काड्या बघा मित्रांनो. हे बघा काड्या बघा मित्रांनो काड्या आहे. काड्या काढू काढूच आपला तर आजचा दिवस निघून जायचा मित्रांनो. हे पहा खेकडे काढू काढून या काड्या काढू बस. आज काय माशीला काय आता पता नाही. हे पहा मित्रांनो हे बघा केवढी काडी आली. आता एवढी काडी मोठी आली मित्रांनो की विचारू का. हे पहा मित्रांनो हे बघा मित्रांनो केवढ्या काड्या द्या. एवढ्या काड्या जर आल्या तर मग दिवालाही निघायचं आहे का आपला. हे पहा मी तर म्हणलं मला इकडे 10 किलो तर सुपर नजर निघले मित्रांनो. तर तिकडे 10 किलो माशा निघल्या म्हणजे कसं होऊन जातंय दोन्हीचा कार्यक्रम. तर काय इकडे काय मला वाटत नाही मला माशा निघत्या म्हणून. सध्या तर असं करायला म्हणलं वादमध्ये काय मासे देणार. हे पहा मित्रांनो इथं तर भलतंच गुतलंय हो मित्रांनो. नुसत्या काड्या बस आका झो काड्या काढत नुसत्या काड्या गुतल्या काय सांगायला. मला तर वाटतं मी इकडं माशी बी निघलं मित्रांनो. आणि माशी तर निघलं
तर माणसाला पर फाडा काय वाटत नाही. तर पर फाडासारख्या मासे सुद्धा निघणत ना. कार्यक्रम इथं पलटाला हो. हे पहा नुसत्या काड्या. हे पहा मित्रांनो, नुसता पर फाडायचा इकडे तिकडे. इतका पर फाडा मित्रांनो, मी विचारच करू नका तुम्ही. तर नाही पराचे. काय ह्याला सुपरच पर्यंत मित्रांनो इकडं चक्पराचा धिंगाणा झाला. बघा मित्रांनो, पर इतका फाडला लगेच बापाचं नाव कमीला आपण. इतका पर फाडणं असतं का मित्रांनो कुठं. फायनल द्याला पाळल्या फाडून सोडून आता धकू पुढं मित्रांनो. तर पाहू आता पुढं कसं काय फाटतंय, किती फाटतंय, कसा फाटतंय, माश्या किती निघतात, काय निघतात. इकडं बी लय अडचणीत पर सोडा मित्रांनो. इकडे अडचणीत टाकल्यात कातला होता एक. तर म्हणलं मायला कतले बितल्याचे तर आशा नव्हती आपल्याला मित्रांनो. म्हणलं जर निघले 10 किलो सुपरनस तर कार्यक्रम होऊन जातोय. मग तर इकडे सुपरनसची आशा करणं म्हणजे गुन्हा आहे. आणि डबल पर इकडे आणून टाकीन ते बी मी विषय सोडा हो मित्रांनो. सध्याच माशा आशा करायला आता बादमध्ये काय करणार आहे. म्हणून कार्यक्रमात लावायचे मायावाला आहे की नाही. पलटीची सुपरनस 2-4 किलो होऊन जाते. मग तर काय नशी कशी नशिबान ठट्टा आज मांडली. अजून तर पुढं फाडायचा राहिलाच पर एखाद्या. हे पहा इथं तर नाही मग पुढं हे मित्रांनो. हे काय नाही याचं बेसरम मित्रांनो. हिला बेसरम म्हणतात. काही नाव काही गावाला अलग अलग नावानं पाडतात मित्रांनो. काही गावाला म्हणतात मानंदा, काही गावाला म्हणतात बेसरम. म्हणजे उजनीकडं मित्रांनो तिकडं मानंदा मानल्या जातं, इकडं आपल्या इकडं मराठवाड्यात बेसरम. तर आपल्या इकडे भाजी मानल्या जातं, तिकडे गवताला भाजी मानली जाते. तर हे बघा मित्रांनो इथं सुपरनसन आलेला आहे. हे बघा, तर 12 महिन्याच्या बादमध्ये एक सुपरनस निघाला मित्रांनो आपल्याला. बघा कशी नशिबान ठट्टा आज मांडली. खरे गेला काय पडून बा. ते तरी बरं झालं की नाही पडला, नाही तर काय खरं नव्हतं. मस्त दुधाचा सुपरनस आहे मित्रांनो. एक नंबर साईज आहे, लगे 1.5 किलोचा आहे. हे पहा कसा आहे मित्रांनो, एक नंबर पीस आहे का नाही. ते बी पुन्हा क्वालिटी आणि क्वांटिटी साथ मध्ये पुन्हा. हां नात करते काय यावाचं लागतंय.
तर कशी वाटली क्वालिटी आणि क्वांटिटी मित्रांनो. तर आता ताता पाड्याला दिसतोय हे सुपरनस कम कलर बाज आहे. हे बघा कसं आहे, एक नंबर फेस आहे मित्रांनो. तर याला टाकून घेतो मित्रांनो खऱ्यामध्ये. हे बघा कसं आहे, नगीन आहे एक नंबर लगे. याला खऱ्यात मित्रांनो, खऱ्यात टाकलेला आहे फायनली आपण त्याला. तर बघू समोर विकास काय राहतंय मित्रांनो. अजून एक पर राहिला आपल्याला काढायची, म्हणजे अजून एक पर म्हणजे 2 बंडल राहिले मित्रांनो अजून काढायची. 2 बंडलामध्ये बघू नेमकं सुरुवात झाली एका सुपरनसनं. काय 10 किलोची आशा होती मित्रांनो, मग तर काय आशा तर समजे आशा मोडून झाली माझी. आता आशा राहिलीच नाही परवा, कुठं सुपरनस येईल कुठं नाही आहे. कारण की आपल्याला पहिल्या सुरुवातीला तितक्या एका गच्चीमध्येच आशा होती मित्रांनो. मस्त 2 सुपरनस निघते, अडचण होती जरा, म्हणलं निघते. कोशिश करने वालों कभी हार नहीं होती. तो अपन ने कोशिश की लेकिन हार हो गई अपनी. भगवान ने अपने को ठेंगाई हाथ में बता दी, क्या बताए. अरे बघा मित्रांनो, कशा काड्या बिड्यान गुतल्या आता. सुपरनस अशा काड्या जागा जर सुपरनस गुतली असते तर मी काही नसतो म्हणलो मित्रांनो. नुसतं काळीत पळवलं असतं, नुसतं काळीत. विषय काय म्हणलं असतं, कशी नशिबानं छट्टा आज मांडली. येळूच्या काड्या नाही लागा मित्रांनो, बाकी समजा लागल्या तर जमतात. कारण की येळूची काडी निघाली तकलीफ करते. हे बघा हे बघा मित्रांनो कसं आहे, कसं आहे. हा नाटकाची यावाच लागते, फक्त पर फाडायला. हां सोपं नव माय. तर ह्या बांधलात एक सुपरनस, त्या बांधलात एक सुपरनस. 3 किलो माशा होत्यात. 3 किलो माशा घ्यायच्या, चलले आपल्या घरात. हो सोपं नव माय, यावाच लागते. इथं कतला होता मित्रांनो मला काल. इथं होता कतला, पाहू शकता मित्रांनो. आता काड्या काढणं चालू आहे. अजून 2 बंडल राहिले. 2 बंडलामध्ये बघू मित्रांनो एखादी सुपरनस प्रत्येकाचं डबल. काड्या काढून फेकणं गरजेचं आहे मित्रांनो, मग सोडतात तकलीफ करीत नाही. इथं कतला होता मित्रांनो काल आपल्याला. तर काय इथं बी सुपरनसची आशा होती, मला एखादा इथं बी सुपरनस पाडायला पडू शकते. तर इथं बी नाही पाडा मित्रांनो सुपर. मला वाटतं कोणी इथं आधार काड्यामुळे आधार राहिल्यामुळं सुपरनस नसन पडला. तरी म्हटलं होतं मित्रांनो तुम्हाला, अजून पर फाडायची जागा आली बघा. इथं मस्त पर फाटते. क्वालिटी आणि क्वांटिटी कसं काय मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा. पर फाडायची क्वालिटी आणि क्वांटिटी कसं काय आहे तर. हे पहा इथं कसा पर फाडणं लागते. नुसता पर फाडायचा. अजून तर पर फाटला नेमकंच तर अर्ध्यात आलो पर फाडीत. अजून प्रोसेसर राहिली. पर फाडायचं आपलं कॉन्टॅक्ट हे आपल्याकडे मित्रांनो. नुसता पर फाडायचा. इथून पुढं पर फाटत नाही, काय नाही. निघला एखादा सुपरनस पण निघू शकते, नाही तर पर फाटत नाही, काय नाही. 1 नंबर जागा आहे. काय सांगा मित्रांनो, पाण्यात कुठं काय आहे कुठं काय नाही ते सांगताच येत नाही. इथून काय पुढं काय अडचण नाही, काय नाही. गप्पा पर नुसता उपसायचा का. इथं काय सुपरनस आल्याने वाटायला जरा. इथं हे बघा आला सुपरनस. याला सोडू पाण्यात पहिले, म्हणजे कसं मित्रांनो हे गच्ची टाकून घेतली, गच्ची मोठी झाली. हे पहा फायनली गच्चीच टाकून घेतलेली आहे मित्रांनो. तर बघू हे पहा किलो खांडा सुपर हे मित्रांनो, मस्त पैकी लगे.
किलो खाणा सुपरनस हिच्यात निघाला मित्रांनो. मला तर वाटतं इकडे मोठ्या पटांगणा जर सोडे असते तर सुपरनस माझ्या आकाराने वाढून पडले असते. इतक्या अडचणी सोडून जर सुपर नाही पडत म्हणल्यावर विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो. विचार कशी आहे मित्रांनो. सुपरनसची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. नात करते काय यावाच लागते. सुपरनस खायला यावाच लागते मित्रांनो. याचं फक्त आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलवर कधी बी या सुपर खायला. डोंट अँग्री मी. कधी बी या. बघू अजून तर 2 बनला तर इतकं राहिलं थोडंसं काढा फक्त. तर अजून एखादा सुपर निघला चांगलंच व्हायचं. हे पाहू शकता मित्रांनो. इथं एक आडा सुपर असता बघा मित्रांनो. मी जर समजा मोकळ्या जर पर सोडा असता तर किती फायदा झाला असता. मोकळ्या तर सुपरनस पडा का नाही मित्रांनो. हे बी म्हणलं अडचणीत सोड्या जास्त सुपर पडतं मित्रांनो. मग तर ना अडचणीत सुपर पडतच नाही. अडचणीतला सुपर बाहेरच निघत नाही. काय पडत हे पहा कशी क्वालिटी आणि क्वांटिटी. जरा लहान आहे मित्रांनो. मग तर हे लहान काय व्हाय ना मग तर आहे ना. असण्याला महत्त्व नाही म्हणायचं नाही. क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. नात करते काय सुपरनस खायला यावाच लागते. कशी क्वालिटी मित्रांनो. सुपरनस खायला यावाच लागते. ते बी पुन्हा आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलवर असे सुपरनस पाहायला भेटतील मित्रांनो तुम्हाला. लगे रापचिक माल लगे. और आपको मेरा पता चाहिए तो सीको आप डाउनलोड करो आपको मिल जाएगा. पहा मित्रांनो इथं सुपरनस निघाय पाहिजे होता. हे पहा सुपरनस होल्ड केलं की मग सांगतो मित्रांनो तुम्हाला केलं की हा सुपरनस आला. तर अजून आला नाही बरं का. असं विषय सांगायला त्याच्याविषयी. दुनिया आपला विषय हार्ड आहे मित्रांनो. लगेच आकाश भाऊचा विषय हार्ड लय हार्ड आहे. क्रिकेटचं कार्ड आहे. आकाश भाऊ म्हणेन तसं पाहू तर आता. हा बेसरम श्रम आहे झिंगा. 1 टायगर ब्रँड टायगर आला मित्रांनो. झिंगा हे पहा ब्रांड है ब्रांड. इसके जैसा ब्रांड तो कहीं पे भी नहीं मिलेगा. बहुत बेकार ब्रांड है ये. इसका तुलना तो 1000 रुपये किलो है. वो 1200-1300 रुपये किलो है. वो कम नहीं बिकता. उसका बहुत रेट है मेरी जान. और आपके पास हो तो कमेंट में ज़रूर बताओ. हम ज़रूर लेने आएंगे झींगा. जितना भी हो हम लेके आएंगे. फिर भी कांटेक्ट करो आप उनसे बस आ जाएंगे. तर बघू मित्रांनो आता दर्शक राहिला पर आता 1 बंडल राहिला असं आता. एका बंडला मस्त सुपर किती निघतात बघू मित्रांनो. व्हिडिओला लास्ट लोक पहा. व्हिडिओ आवडला असता एक लाईक नक्की करा. आणि आकाश फिशिंग यूट्यूब चॅनल जर नवीन असताना तर लवकरात लवकर आकाश फिशिंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. लवकरात लवकर सुपरनास सिर्फ सुपरनास पकड़ने के लिए जाळे सोडे होते मित्रांनो. फक्त सुपरनास.
डुक्कर सुपर सोडा बघायला धरायला जाळे सोडत मित्रांनो, फक्त डुक्कर आणि सुपर. विषय काय, विषय हाड आहे. आकाश भाऊचा विषय म्हणजे हाड आहे. एक सुपरनच पाहिजे फक्त मित्रांनो. 1-2 सुपरनच निघले घ्या, कामच केली. तिकडंच मोकळ्या मैदानात सुपर पडे मित्रांनो, काय इकडं काय पडे नाही. सुपरनच मोकळ्या मैदानात. विषय हाड झालाय डायरेक्ट. विषय काय, गच्ची टाकून घेऊ मित्रांनो. ह्या गच्चीत काय सुपरनस आला नाही, झिंगा आलाय फक्त. तर गच्ची टाकलेली आहे मित्रांनो फायनली मी हरियामध्ये. बघू हिच्यामध्ये येते का सुपरनस ह्या गच्चीमध्ये तरी. तर व्हिडिओला लास्ट लोक पहा मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. जर आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलवर नवीन असताना तर लवकरात सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलला. इथं गुतला मित्रांनो खाली पर आपला. याला लांब घेऊ मित्रांनो. जरचं सब 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 उपशीत घेतला मित्रांनो. सुपरनशी आता काय पाहता नाही अजून. म्हणलं एखादा सुपरनशी इकडे बी येईन मित्रांनो, मात्र काय गॅरंटी नाही इकडे सुपरनशी याची. काय सांग, अरे फक्त तीन सुपरनस निघले मित्रांनो. जास्त काय नाही निघले बघा. हे बघा 3 सुपरनस. पण आजचे काय सुपरनस बी बारीक बी आहेत पुन्हा मित्रांनो. बारीक सुपर आहेत, जास्त मोठाले बी नाहीत. आणि 9 बोटीमध्ये कशी राप काही मार राप चिकी मार पडत. हे बघा मित्रांनो, दगड आला दगड खाली. दगडामध्ये किती सुपर असाय पाहिजे हे की नाही. सुपरनस कुठं गेली काय मिळणार नाही मित्रांनो सुपरनसचा. आता लोक या पाहिजे होता एखादा. चल रे बाबा सुपर, हे सुपर चला रे दादा हो. आकाश भाऊ तुम्हारी वाट बघ रहा है. तर वाट बघता 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 छोटासा सुपरनस पिलो आलेला आहे मित्रांनो. हे बघा पावशेराचं. तर तुम्हाला दाखवतो, हे पहा मित्रांनो. एवढूसा सुपरनस गुतलाय 7 बोटीमध्ये की विचारूच नका. हे पहा, हे पहा मित्रांनो सुपरनस. हे पहा, हे बघा मित्रांनो. सुपरनस म्हणजे सुपरनस साईज म्हणजे एकच नंबर. 1.5 पावशेराचा सुपरनस आहे मित्रांनो. हे बघा 1.5 पावशेराचा आता सोडलेला सुपरनस आहे. औंदा हो हो. हे बघा छोटासा सुपरनस आहे मित्रांनो. हे बघा याला टाकून घेऊ खर्यामध्ये आता एकदा. फायनली गेलेला आहे खर्यात मित्रांनो मस्त पैकी लगे. याची गोंज का टाकता टाकता घेऊ काढून. बारीक गोंज आहे, टेन्शन नाही. तशी अवघड टाकता टाकता घेऊ काढून त्याची. तर बघू मित्रांनो सुपरनस येते का अजून एखादा. तर बारीकसा थोडीफार आशा आहे अजून बी. तर आशाची बी आशा नाही हो म्हणजे झालं. काय इकडून चक पांढरं फटक दिसायला मित्रांनो. काय उपयोग आहे. एक सुपरनस फक्त एक सुपरनस.
तर झाला पर लवकरात लवकर याला आता बरं आहे. संपला हाय 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 मित्रांनो. सुपर नसतं हाय. सुपर नसं का काय ते नाही मी म्हणत हाय. मस्त मोठा 2 किलोचा सुपर नसा मित्रांनो. 2-2.5 किलोचा. हे पाहू शकता. ते तरी बरं झालं शेवटला व्हायना मात्र आला सुपर एक. खाली खाली दिन मेरे जागते ते राते सारी उठ उठ जागते ते हौले तुझे हे पाहू मित्रांनो. आता तुम्हाला दाखवत आता सुपर नास. बघा मित्रांनो कसा क्वालिटी क्वांटिटी सुपर नास कसं आहे. नात करते काय यावाच लागते. थांबा मित्रांनो. हे पहा तर हे बघा मित्रांनो सुपर नास 2-2.5चा सुपर नास आहे मित्रांनो. तर याला काढतो फाडून धरू टप्पारण्या मस्त सुपर नस आहे मित्रांनो. यो नात करते काय एवढा सुपर नस म्हणजे काय जोक काय. हे पहा तुम्हाला दाखवतो मित्रांनो सुपर नस 1 नंबर साईज आहे. हे बघा कसं आहे 1 नंबर साईज आहे का नाही मित्रांनो. क्वालिटी आणि क्वांटिटी ते बी म्हणा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर 1 लाईक नक्की करा मित्रांनो. तर हे बघा तर याला टाकतो आता खाली यामध्ये बघा. बघ कसा पाणी वाजत गेला. हां तर याची बी 2 पातमध्ये काढून घेऊ आता. लई टाईम झाला मित्रांनो. एक सुपरनसची आशा होती मित्रांनो. तर त्यानं त्याला सुपरनस 2 झिंगऱ्या 1 सुपरनस म्हणजे 4 सुपरनस मित्रांनो. 2 बारीक बारीक 3 बारीक बारीक 1 मोठा. शेवटला व्हायना मात्र मित्रांनो मोठा सुपरनस द्याला. जाऊ द्या काय करता त्याच्यावर तेवढ्याच घेऊ धकून आता एवढ्या बार. आता मला नाही पड्या काही विलाज नाही. आकाश भाऊ नाराज झाला भाऊ मित्रांनो. तर फायनली मित्रांनो पर झालेला आहे आपला काढायचा. तर आता तर पुरा ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. तर अशाच आपल्या ब्लॉग पाहत राहा मित्रांनो. तर पाहू आता व्हिडिओ लास्ट लोक पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आपण काय दुसरे व्हिडिओ बनवू शकत नाही मित्रांनो. कारण की आपण दुसरं काय काम करत नाही. दुसरे व्हिडिओ बनवू शकत नाही मित्रांनो मी. तर तेच आता जर बनवले तर आपण माशाचेच व्हिडिओ बनवू शकतो. कारण की आपल्याकडे कंटेंट दुसरे येणार तरी कोणचे. हे बघा आता हे का ते आता बांधून घेतो मित्रांनो थैलीत तोंड एकदा. तर मित्रांनो धन्यवाद पुरा ब्लॉग पाहिल्याबद्दल. तर असंच मित्रांनो पुरा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो जर चॅनलवर नवीन असताना तर लवकरात लवकर आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. हे बघा त्याची आपटल्यामुळे जरा होडी हलू लागली मित्रांनो. तर त्याच्यामुळे कॅमेरा बी हलू लागला. तर फायनली बांधून घेऊ आता मित्रांनो. हे पहा हे बघा मित्रांनो हे बघू शकता. हे बघा आता गाठ मारून घेतो. गाठ मारली मित्रांनो आता याच्यावाली. तर तुम्हाला एकदा पुरा माल दाखवतो मित्रांनो माझ्याजवळ किती जमा झाला. तर जगत इथे राहते सारी बघा मित्रांनो हे पाहू शकता. हे बघा हे बघा तर 4-5 किलो माल झालेला आहे मित्रांनो जमा माझ्याजवळ. हे बघू शकता. हे बघा मस्त ते बी क्वालिटी क्वांटिटी साथ में माल आहे. 4-5 किलो केला जमा मित्रांनो मी आता. तर बघू शकता. तर आता धन्यवाद मित्रांनो पुरा ब्लॉग पाहिल्याबद्दल. तर भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय मित्रांनो.
तर आजचा कसा व्हिडिओ वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलवर जर नवीन असताना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलला. तर हे बघू शकता. तर आपल्याकडे माल बी मस्त भरपूर लगे लागलेला आहे मित्रांनो. आलेलो आहे आपण हे बघा. खास वाढली मित्रांनो हे बघा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मित्रांनो. आणि आपल्या आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलवर जर नवीन असताना तर लवकरात लवकर आकाश फिशिंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय मित्रांनो. बघू शकता.